पतसंस्था आहे तिच्या विरोधात एक व्यक्ती उपोषणाला बसला होता. काय त्यांना निष्पन्न कर्मचारी किती पैसे घेऊन जातात आमच्याकडे आम्ही नका सांगू, आम्हाला सगळं माहिती. काय सांगू नका देतात त्यांना सांगा, आणि सरकार ऑफिसचे लोक येतात त्यांना सांगा. आम्हाला तुम्ही बोलून काय फायदा नाही आहे. मला माहिती आहे कोण बॅनर काढते. हॅलो, याची शूटिंग कर. हा पोरगा याची शूटिंग कर. बॅनर काढायचा संबंध काय रे? शूटिंग कर. तुझा बॅनर काढायचा संबंध काय? तुझा बॅनर हा बघ. ह्या पोरगा नाव काय? तू नाव काय? नाव काय तुझं? नाव सांग ना. आता का बसलायस? घाबरलायस? नाव सांग. मग नाव सांग. हा त्यांचाच कर्मचारी आहे, मी सांगतो. हा ही गुंडगिरी आहे. हा हे बघ हे यांच्या संस्थेचे कर्मचारी. आमचं सहकार ऑफिसची पत्रव्यवहार आहे. तुमच्या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या संचालकांशी बोला. काय बोलायचं आहे? तुम्हाला काय बोलायचं? मला येऊन फायदा काय बोलायला? परमिशन घेतले दादा. आमच्याकडे सही शूटिंग करतो. हे परमिशन दादागिरी दाखवायची आपल्याला तोंडातून रक्त येत आहे. मारहाण केला आणि चिपळूण नागरीच्या गुंडांनी. बातमी कव्हर करायला गेलेलो आणि पोलीस होमगार्डच्या समोरच मारहाण केला आणि भर रहदारीच्या ठिकाणी. हॉस्पिटलला गेलं पाहिजे. आपल्याला तोंडातून रक्त येत आहे. मारहाण केला आणि चिपळूण नागरीच्या गुंडांनी. बातमी कव्हर करायला गेलेलो आणि पोलीस होमगार्डच्या समोरच मारहाण केला आणि भर रहदारीच्या ठिकाणी. हॉस्पिटलला गेलं पाहिजे. पतसंस्था आहे तिच्या विरोधात एक व्यक्ती उपोषणाला बसला होता. त्याची बातमी कव्हर करायला गेलेलो आणि तिथं अचानक त्याच चिपळूण नागरी पतसंस्था आहे तिच्या गुंडांनी जवळजवळ 40 ते 50 च्या संख्येनं होते आणि त्यांनी हल्ला केला भर रस्त्यामध्ये आणि रहदारीच्या ठिकाणी बेदम मारहाण केला. आणि माझ्या वस्तू सगळ्या चोरी करून घेऊन गेले. मोबाईल वगैरे सगळं, पॉकेट वगैरे सगळं ते चोरी करून घेऊन गेले.
कोर्टवर कारवांचोडी काय मदत करताय का तुम्ही आरोपीला मदत करताय काय आरोपी कोण आहे फोन आपल्याला लावता तुम्ही फोन अजिबात चुकून नागरिकचे कर्मचारी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी 24 न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आणि हो, तुमची प्रतिक्रिया देखील कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा.